हे बघा, आज मी स्पेशल पावभाजी बनवणार आहे. तर तुम्हाला पावभाजीसाठी लागणारे साहित्य सांगते. हे बघा, बटाटे घेतलेत 7 आणि याच्यामध्ये फ्लावर 2-3 शिमला मिरची आणि वाटाणे घेतलेले आहेत. आणि आता हे आपण स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. आता हे टाकूया कुकरमध्ये शिजायला. आपलं पावभाजीचं साहित्य शिजून तयार आहे. तर चला आपण पावभाजी यंत्राने त्याला मिक्स करून घेऊया, एकत्र एकजीव करून घेऊया मित्रांनो. बघा, पावभाजीला साहित्य घेतले. 2 कांदे घेतलेले आहेत, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, पावभाजी मसाला आणि मिरची पावडर. आणि हे बघा, हे घेतलेलं आहे कढईमध्ये तेल. त्यामध्ये टाकूया थोडे जिरे, त्यामध्ये नंतर टाकूया कांदा, मी करते पावभाजी. आणि ही घेतलेली आहे टोमॅटोची पेस्ट. आणि आपला आता होतो कांदा लाल होईपर्यंत भाजायचा, तळून घ्यायचा कांदा बार. होते का बाळा? आणि मित्रमैत्रिणी, आणि याच्यामध्ये ना कोणी बीट सुद्धा टाकतं कलर येण्यासाठी, पण ते बीट आम्हाला आवडत नाही, त्यामुळे आम्ही बीट टाकत नाही पावभाजीमध्ये. बीटाने काय होतं, कलर येतो, आणि बरेच जण बीट त्याच्यासाठी त्यामध्ये बीट टाकतात. आणि बघा, आपला कांदा लाल होतोय, थोडा ब्राऊन कलर आला का मग त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची, नंतर टोमॅटोची पेस्ट टाकायची, कांदा झालेला आहे ब्राऊन थोडा. हे बघा, थोडा ब्राऊन कलर आलेला आहे. आणि त्यामध्ये टाकूया आलं लसूण पेस्ट. ती पण थोडी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची. हे बघा, थोडी ब्राऊन झाली का हे बघा, आलं लसूण पेस्ट सुद्धा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची. नंतर त्यामध्ये टाकायचे, हे बघा, आलेला आहे ब्राऊन कलर. काय ग बाळा, 2 मिनिटं थांब. हे बघा, त्यामध्ये टाकायचे टोमॅटोची प्युरी. टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती मी, त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट थोडं पाणी सुटेपर्यंत तळून घ्यायची. हे काय करते, आमच्या सोनूला खूप पावभाजी आवडते. आवडते ना पावभाजी? नमस्कार कर. खायची पावभाजी. हे बघा, थोडं पाणी सुटेपर्यंत याला पण फ्राय करून घ्यायचं. नंतर यामध्ये मिरची पावडर आणि पावभाजी मसाला टाकून घ्यायचा. आणि थोडीशी हळद टाकायची, थोडीशी थोडं करून फ्राय करून घ्यायचं.
मसाला फ्राय झाला का त्यामध्ये टाकायचं पावभाजी मिक्स केलेलं साहित्य. हे बघा आपली पावभाजी बनवून तयार आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मीठ राहिलं टाकायचं. 2 चमचे मीठ टाकते. त्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. हा नाही टाकायची. सोनलला कोथिंबीर आवडत नाहीये भाजीमध्ये. आपल्याकडे बटर नाहीये म्हणून आपण थोडंसं गावरान तूप टाकणार आहोत. खूप छान होते मैत्रिणींनो गावरान तुपाची सुद्धा. एकदा तुम्ही नक्की करून बघा. कसा वाटला आपला पावभाजीचा व्हिडिओ? छानच असेल. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. हे बघा पावभाजी बनवून तयार आहे. पावभाजी बनवून तयार आहे. या सर्वजण खायला. आणि आपल्या नवीन चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. बाय मित्रांनो. कर बाय. लाईक फॉलो करा.